मला आता पंचांना विनंती असेल, जावेद सरांना विनंती करतोय की सर त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि स्पर्धेला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शक्तीचं बुद्धीचं दैवत या गणरायाला गजाननाला अभिवादन करून साकडं घालतोय की ही स्पर्धा अगदी हिरिरीनं आणि आनंदानं पार पडू दे. या मैदानावरती जो जो खेळाडू आज खेळण्यासाठी उतरेल ना, कुठल्याही प्रकारची दुखापत न होता, कुठल्याही प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी अडथळा न येता ही स्पर्धा गणराया तुझ्या कृपेनं पार पडू दे. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईने एक हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवताना आपण सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. छत्रपती शिवाजी राजांना मात्र त्रिवार मानाचा मुजरा करतोय. ज्या वारसदारानं हे हिंदवी स्वराज्याचं देखणं रूप आपल्या खांद्यावरती झेललं पेललं त्या संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि आजचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी दोन्ही संघांचे 12वे खेळाडू या. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने टोलवलंय. 1 2 3 4 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या दिवसामध्ये एक दणदणीत येतोय चौकार. नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला मात्र घ्यावी लागणारे. दरम्यान हा चेंडू पाहतोय हाफ ट्रॅकरचा चेंडू. इकडे मात्र मिड विकेटच्या दिशेनं खेळून काढला. एक धाव घेतली. फेकी सुरेख पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान. 2 चेंडू 5 धावा. सुरुवात आपल्याला नक्कीच चांगली होताना पाहायला मिळते ओवळे संघाची. प्रमोद घरत आणि विशाल गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. प्रमोदनं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत असताना 5 धावा कुठून काढल्या जातात. विशाल आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक एंडवरती. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डावकुऱ्या फलंदाजासाठी मिड विकेट आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खोलवर पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुसाट वेगानं त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात ओवळे संघाकडून म्हणावं लागेल, परंतु गोलंदाजाला मोठा फटका आल्यानंतर त्याचंही कमबॅक पाहायला मिळतंय. 2 चेंडूंवरती फक्त 2 सिंगल देण्याचं काम करतोय. परंतु संघाला जर विचार चिंचपाड्याच्या बाजूने केला ना तर 2 धावांची पॅनल्टी त्या ठिकाणी लागलेली आहे. आणि ही पॅनल्टी कशाची तर ड्रेस कोड जर पाहिला ना तर ड्रेस कोडमध्ये आपल्याला थोडंसं फंबल पाहायला मिळतं. एक खेळाडू जो आहे ना, 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाज आणि अगदीच आपण डीपमध्ये पॉईंटचं जे क्षेत्ररक्षण पाहतोय तिथे मात्र संघाची जी जर्सी आहे ती वेगळ्या रंगाची आपल्याला पाहायला मिळते. आयोजन कमिटीनं पॅनल्टी केली. अंगाचा वेध घेणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजाची बाजी इथे आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू होते मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं कमबॅक पहिल्या चेंडूवरती जिथे प्रमोदनं खरपूस समाचार घेतला ना, आता त्या प्रमोदचा खरपूस समाचार घेताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू टोलावलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव. एक चांगलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय.
अजून एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 7 धावा धावपलकावरती या षटकामध्ये लागले गेल्यात. एक चिकाटीचं महत्त्वपूर्ण षटक. मोठा फटका खाल्ल्यानंतर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला गोलंदाजीची पाहायला मिळते. आता विशाल येत आहे स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षण थोडंसं पुन्हा एकदा फिरवलं जात आहे. फुलर लेनचा चेंडू त्याला टोलवलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत असताना धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 8 धावा आमचे गुणलेखक उमेश भोईर सर आम्हाला कळवतील. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. युग युग येतील, युग युग जातील. जोपर्यंत पूर्वेकडून सूर्य उगवेल आणि पश्चिमेकडे मावळेल ना, जोपर्यंत आसमानामध्ये आम्हाला चंद्र आणि सूर्य पाहायला मिळतील ना, तोपर्यंत माझ्या राजाची कीर्ती या भूतलावरती अशीच गाजत राहील. कारण जर आपण पाहिलं ना, तर फक्त राजा नव्हे, चारित्र्य कसं असावं, न्याय निवाडा कसा असावा, स्वराज्य कसं असावं, प्रजेला कसं सांभाळावं, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या ना, तर त्या न्यायनीतीतून निवाडा करणारा शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुनश्च एकदा या शिवरायांच्या चरणी लीन होतो आणि घेऊन जातो दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत, नाहीतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला त्या ठिकाणी पॅनल्टी लागू शकते. पाच षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. सुलभ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इथे. सुलभ फटका, थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाकडून, तोपर्यंत 1 धाव. वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुलभ केनीच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान सलामीला आलेली जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सेटल होताना पाहायला मिळतीये. दुसरं षटक आपण पाहतोय आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना आपण या दुसऱ्या षटकाचा खेळ पाहत असताना पाहतोय. अगदी 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षण जर पाहिलं आमचे मित्र, या ठिकाणी टाइम अलर्ट असणारे प्लीज विनंती असेल. पंचांकडून मात्र नक्की त्या ठिकाणी टाइम अलर्ट देण्यात आला आहे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट करावी लागतील. इथे मात्र आपण पाहतो एक लेनचा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देणारा आपण इथे प्रयत्न पाहायला मिळतोय. हरणाची गती, चित्त्याची चाल पाहत असताना महत्त्वपूर्ण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र क्रिकेटचं रणकंदन मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, परंतु ते फंबल होत असताना 2 धावा घेतल्यात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची बाजी, अंगाचा वेध घेऊन चेंडू, मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. बॅटेज आपल्याला पाहायला मिळते. ते आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र वेळ भरपूर घेतला जातोय. फुलर लेनचा चेंडू. असे चेंडू जर तुम्ही विशालसाठी टाकाल ना, तर तिथे मात्र तुम्हाला सुटका नसणार आहे. लॉलीपॉप सारख्या या चेंडूला खाऊन टाकलं जाईल. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणीत, दणदणीत, लांबच लांब. षटकार षटकार. षटकारानंतर पुन्हा एकदा बिग
बिग बिग बिग बिग हिट पाहायला मिळतंय. विशाल ऑन दी फायर येतोय पुन्हा एकदा खणखणीत षटकार. नसते. चारित्र्य कसं असावं जर माझ्या राजाचं आजमावायचं असेल ना, तर मग तुम्ही जा. स्वराज्याच्या कामी येण्यासाठी त्या ठिकाणी कल्याण खजिन्याची लूट करण्यात आली आणि ती कल्याण खजिन्याची लूट करत असताना आपण काय पाहिलं? त्या कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान, तरुणी लाभली रूपाची खाण, तिच्या पुढे नमुनी मान मांडलं तिला आई समान. आणि काय बदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, तर आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती साडी चोळी देऊन त्या मातेचा सन्मान करून, की आई, आमची आई जर तुझ्या इतकी सुंदर असती तर आम्हीही इतके सुंदर झालो असतो. परस्त्रीचा सन्मान कसा करायचा हे चारित्र्य माझ्या राजाच्या माध्यमातून पाहावं. आजच्या दिवसभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरीच काही माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. जाऊया पुढील चेंडू. हळूवार पद्धतीने टाकला जातो. इथे झेल होण्याची संधी, क्षेत्ररक्षक खाली असणार आहे. मोठमोठे 2 फटके घेतल्यानंतर बळीची टाळी, विकेटचं पतन. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे आई दर्शन घेईन मी तुझ. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवरती विशाल 2 आक्रमक फटके खेळणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला, तर संघनायक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि इथे मात्र पंच कळवतील नक्कीच एक्स्ट्रा बाउन्स. वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि 1 बाउन्स. या षटकातील पहिला बाउन्स मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. याच्यानंतर बाउन्स चेंडू जर गोलंदाजानं टाकला, अतिरिक्त उसळी घेणारा, आणि तो चेंडू जर डोक्याच्या वरून असेल ना, मग मात्र इथे दंडित केलं जाईल आणि नो चेंडू घोषित केला जाईल. त्यामुळे आता मात्र इथून गोलंदाजाला नक्कीच दंडित केलं गेलं आहे. पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते संकेत यांची. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग, अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा. दाखवून दिलंय मी काय लेवलचा गोलंदाज आहे. इथे फलंदाजाला पूर्णतः बीट केलंय. चांगला चेंडू पाहायला मिळतो. आता क्षेत्ररक्षण खुल्लं आहे. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनवरती, लॉंग ऑफवरती, मिड विकेटला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडासा स्वीर मारा पाहायला मिळतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. आणि दुसरा या षटकातील वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच वाईड चेंडू आल्यानंतर कमालीचा वेग आपल्याला संकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आता हाफ ट्रॅकचा चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार येतोय. षटकार षटकार षटकार. तब्बल 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खोलवर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे आहे. बीट केलं जाईल तोपर्यंत एक धाव घेतली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. परंतु या आधीचा फटका जो आपण पाहिला ना, आपण फलंदाज प्रमोद घरत यांना पाहतोय. काय देखणा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कव्हरला षटकार ठोकावत मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय.
पहिल्या षटकामध्ये संकेत यांनी चिकाटीची गोलंदाजी केली होती. ते मात्र फलंदाजांकडून आक्रमण होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा पहिला षटकार या मैदानावरती पाहायला मिळतोय. फलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून डीजे पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कमबॅक या चेंडूवरती होताना पाहायला मिळेल. मोठा फटका आल्यानंतर नक्कीच कमबॅक झालंय, परंतु आपण जर पाहिलं ना तर इथून फलंदाजी करत असताना ओवळे संघ एक चांगला महत्त्वपूर्ण धावांचा आकार घेताना पाहायला मिळतोय. 39 रन 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकच्या मस्तकावरती दस्तक देताना चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. तुझं देऊल साजतई तुला तर ग्रामीण क्रिकेटमधली पहिली 4 व्हीलर या खेळाडूनं मालिकावीरच्या माध्यमातून आपल्या नावावरती केलेली आहे. एक चांगलं क्रिकेट प्रमोद घरतच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याला ऋषिकेश पाटील यांच्याकडून काय साथ मिळाली आहे. 3 चेंडूवरती 12 2 मोठमोठे षटकार मात्र ठोकून काढलेत. तर आपण पाहतोय 4थं षटक घेण्यासाठी त्या ठिकाणी पाचारण केले सतीश मिसाळ. कामोट्याचा कवट्या सन्माननीय मित्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. फुलर लेनचा पहिला चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षणाला बीट करत मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र माघारी परतावं लागते, कारण धोका होऊ क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव घेतली गेली. ऋषिकेश ज्यांच्या बॅटमधून 2 मोठमोठे फटके आले ते स्ट्राईक रोटेट करत असताना स्ट्राईकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान सतीश मिसाळ यांचा दुसरा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला आहे. डीजे मास्टरांच्या माध्यमातून रायगडाची या ठिकाणी गीतं लावण्यात आली. तर रायगडाबद्दल माहिती सांगेल. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला चांगला मोठा फटका पाहायला मिळतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक जरी असताना चेंडू खाली तरी फक्त दर्शक बनून राहील. चेंडू सीमारेषा पार जाईल आणि खात्यामध्ये षटकार येईल. धनानी 6 धावा. वरती 13 धावा खर्च केल्यात. इथे सुद्धा आडे हाथों में लेने का प्रयास किया जा रहा है, परंतु एकच धाव येईल. 14 चेंडूंमध्ये खर्च केल्यात सतीश मिसाळ यांनी कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल, नव्यानं उभारी घ्यावी लागेल, धावांना रोख लावावा लागेल. धावफलकाचा जर विचार केला ना तर धावफलकावरती धावा तब्बल आपल्याला 59 धावा पाहायला मिळत आहेत. फिरकीचा जादूगार म्हणावं लागेल की काय. इथे यष्टी रक्षक बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय अगदी तडम्यांच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार बाईच्या स्वरूपामध्ये येतील. 4 धावा. बॅटकट चौकार येतोय. पहा इथे फलंदाजाचं सुद्धा नशीब आपल्याला अगदीच आकार घेताना पाहायला मिळते.
आता काय पाहायला मिळतंय इथे एक चांगला फटका देखना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. या षटकातील तिसरा षटकार दणदणीत खणखणीत लांबच लांब विजयी भव. षटकांचा आढावा या ठिकाणी घेतला ना तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहायला मिळाल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला 16 धावा पाहायला मिळाल्या, तिसऱ्या षटकामध्ये 21 आणि चौथ्या षटकामध्ये 24. म्हणजे प्रत्येक षटका पाठीमागं या ठिकाणी ओवळे संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांना आडव्या हातानं अगदी मोठमोठे फटके खेळत असताना धावांचा डोंगर रचण्याचं काम चालू केलंय. तब्बल 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अक्कादेवी मोठी जुई विपक्ष सार्थक अँड ऋत्विका 11 पाली संघ. तर विनंती असेल मोठी जुई आणि पाली संघाचे कर्णधार हे षटक संपल्यानंतर अगदीच आपल्याला या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यावं लागेल. नक्कीच रायगडाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो. डीजे मास्टरांनी गीत वाजवलं होतं. रायगडाबद्दल सांगायचं झालं देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्ही पुण्यामध्ये जा, तुम्हाला पुणे नावाचं गाव ऐकायला मिळेल. तुम्ही अहमदनगरला गेलात तिथे तुम्हाला अहमदनगर नावाचं गाव ऐकायला मिळेल. तुम्ही रायगडात गेलेत ना इथे एक पहिल्या चेंडूवरती काय खरपूस समाचार घेतलाय. आला तसा चेंडू सीमा रेषा पार. एक चांगला आणि देखना फटका येतोय सिक्सर. गेले जिंकाया पुन्हा एकदा काय आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतो ऋषिकेशच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडू सीमा रेषा पार येतोय लांबच लांब. षटकार षटकार षटकार. नावाचं गाव किंवा शहर कुठेही पाहायला मिळत नाही. हा रायगड जिल्हा जो पाहायला मिळतो ना हे किल्ल्याच्या नावावरून आपल्या छत्रपती शिवरायांची राजधानी आणि हिच्यावरून मात्र या जिल्ह्याला नाव दिले गेले. इथे काय पाहायला मिळतंय चिंचपाडा संघाचं खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चेंडू वाईड असताना मात्र आपण पाहतोय बाईच्या स्वरूपाने या महत्त्वपूर्ण 4 धावा ओवळे संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळतील. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र नक्षत्र लागलं गेलंय रवी पाटील यांच्या या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू लिगल पाहायला मिळत आहेत आणि तब्बल 17 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईड चेंडू येताना पाहायला मिळेल. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय 87 आकड्यावरती 87 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना इथे शतक पूर्ण होणार काय संधी असणार आहे. फुल्लर लेनचा चेंडू आला तसा भिरकावून दिलाय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट केली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा. शेवटचं षटक रवी पाटील टाकत असताना ना एका पाटलाने दुसऱ्या पाटलांवरती चढवलेला वार किंवा हल्ला आपल्याला पाहायला मिळालाय.
खोलवर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं ना, अगदी शेवटच्या क्षणाला काय होईना परंतु मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्र काढण्याचा, ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न इथून गोलंदाजांकडून झालाय. एक चांगला चेंडू आलाय. या चेंडूवरती काय होणार? पुन्हा एकदा चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढलाय. बॅक टू बॅक 2 आपल्याला चांगले चेंडू पाहायला मिळाले. रवी पाटील यांचं कमबॅक पाहायला मिळालं आणि इथे मात्र आता स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. धावफलक जे आहे ना ते धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय 94 आकड्यावरती, 94. मोठा फटका, 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या दिशेनं येतोय. 4 धावा पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपल्याला 98 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपलंय. असं वाटत होतं या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शतकीय कामगिरी ओवळे संघाची होणार काय, परंतु तसं झालं नाही. परंतु धावफलक जर पाहिलं ना 98 धावा धावफलकावरती आहेत आणि शतक कंप्लीट होतं आहे, कारण 2 धावा त्या ठिकाणी आपण पॅनल्टीच्या चिंचपाडा या संघाला देत होतो. तर 100 धावा धावफलकावरती नक्कीच लागल्यात. विजयासाठी 101 धावांची गरज त्या ठिकाणी नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला असणार आहे. आलोचनासाठी मी शिवशाहीर विनोद जगदाळे आणि समालोचक जी डी. आता या जी डी पाठीमागची ना भोईर सर एक खूप मोठी गोष्ट आहे. माझं जी डी नाव माझ्या गावामध्ये कुणालाच माहिती नाही आणि इकडे मला विनोद जगदाळे कोणी बोलतच नाही. सगळे जी डी म्हणून बोलतात. क्रिकेटने दिलेलं नाव आहे. कामोट्यामध्ये क्रिकेट खेळत असताना या कामोटेकरांनी एवढं भरभरून प्रेम दिलं की अगदी जी डीचं जी डी सर करून टाकलं. ते जी डी नाव मलाही कसं पडलं माहीत नाही. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या ओवळे संघ आणि विनंती असेल चिंचपाडा संघाला आपले 2 सलामीचे धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे फलंदाजीसाठी. यानंतर आपण टॉस करून घेणार आहेत लगेच. मी आवाज दिला होता. विनंती असणारे मोठी जुई आणि पाली संघ दोन्ही संघांचे संघनायक या. आयोजन कमिटीकडून त्या ठिकाणी पाचारण केलं जातंय. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहतोय अगदीच 101 धावा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कुठून काढाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश मिसाळ आपल्याला आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय चिंचपाडा संघाचे फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिलेत. क्षेत्ररक्षण ओवळे संघाकडून लावलं जात आहे. मोठमोठे फटके मात्र नक्कीच खेळावे लागतील. आव्हान जर पाहिलं ना तर 5 चेंडूंमध्ये जे आव्हान आहे ते 101 धावांचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 20.20च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. हे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का? चिंचपाडा संघाचा जर विचार केला ना तर या संघाकडे ती ताकद आहे, नजाकत आहे. या संघाकडे मोठमोठे फटके खेळणारे फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. परंतु इथून ओवळे संघ मात्र गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करेल येणारं बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज विजय भुईर पाहायला मिळतील. सतीश मिसाळ मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावकुरे हाताचा गोलंदाज पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती विशाल गायकवाड सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू धावा चेस करत असताना
विशालच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दरम्यान सुईतून धागा ओवावाना तसा इथे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालंय. अगदी पाठमोर होत असताना चेंडूला अडवलंय आणि त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्यात. आगाज हो चुका आहे. इथून ओवळे संघाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. चिंचपाडा संघानं पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. कोण कोणास सरस ठरणार आपल्याला पाहायला मिळेल. इथे फक्त मोठमोठ्या आघातांची मोठमोठ्या फटक्यांची शर्यत सुरू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलवर पद्धत चेंडू कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये फंबल होतोय. दुसऱ्याही चेंडूवरती 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळेल. डीपमध्ये स्क्वेअर लेगचं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन मैदानाच्या आतमध्ये तोडलं जात आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. कशा प्रकारे या धावा आता चेस केल्या जातील ना याकडे मात्र नक्कीच लक्ष असणार आहे. थांबणं मात्र इथे शक्य नसणार आहे. अडकळ्यांना अडखळून अडखळणे पावलांना पसंत नसावं. दरम्यान बिग हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक पहिला फंबल, दुसऱ्या फंबलमध्ये बळीची टाळी आणि यावं लागेल मैदानाच्या बाहेर. विजय भोईर यांना एक महत्त्वपूर्ण बळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी डीजे. छत्रपती महिमा भोईर सर, मराठीबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर मराठी आपली इतकी सुजलाम आणि सुफलाम आहे. मराठीची ही जी मराठीचा गोडवा आहे एक अलौकिक भाषा आहे नाही मराठी. तुम्ही मराठीला कितीतरी पोटभाषा पाहिला. अगदीच आपण इकडे घ्या ना आपली आगरी भाषा. मराठीलाच अगदी त्या ठिकाणी मायेचा उभारा घेत मात्र आगरी भाषा येते. वेगळी वेगळी रूपं मराठीची पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट रावीचा पटका. चेंडू सीमा रेषा पार येतोय. एक दणदणीत चौकार. 4 धावा. तर माझी मराठी भाषा कशी आहे प्रेक्षकांना नक्कीच सांगितलं जाईल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु भन्नाट वेगावरती गोलंदाज स्वार झाला आहे. फलंदाजाला बीट केलं जात आहे. कशी तर सर इंग्रजी भाषा तुम्ही भारतामध्ये बोलली जाऊ द्या, अमेरिकेमध्ये बोलली जाऊ द्या, जपानमध्ये बोलली जाऊ द्या, कुठल्याही देशामध्ये बोलली जाऊ द्या, तुम्हाला इंग्लिश भाषेला इंग्रजी भाषेला कुठली पोट भाषा पाहायला मिळणार नाही. माझी मराठी भाषा जर तुम्ही पाहिली ना या मराठी भाषेचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर मराठी तुम्ही इंग्रजीमध्ये बघा पायाला फक्त लेग म्हटलं जाईल, फक्त लेग. परंतु मराठी भाषेमध्ये मारली तर लात, पकडले तर चरण, असे वेगवेगळ्या गोष्टी आहे सर. या मराठी भाषेचा अलौकिकपणा खूप मोठा आहे आणि भाग्य आहे की या मराठी भाषेचं मात्र सौंदर्य आमच्या मुखातून आम्हाला वाजवायचं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन छत्रपती शिवरायांच्या मातीमध्ये जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. मराठी भाषा मायबोली मराठी भाषा या ठिकाणी आजमायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. काउंटडाऊन सुरू असताना आपण पाहतोय सन्माननीय हरीश जे केनी साहेबांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आणि नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला टॉस करायचं आहे. सो 2 टीम्स जितक्या फास्ट आपल्याला येता येईल तितक्या फास्ट आपण टॉस करणार आहोत. टीम अक्कादेवी मोठी जुई आणि टीम पाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जितक्या फास्ट आपल्याला येता येईल तितक्या फास्ट रिपोर्टिंग करा आणि लवकर या. थँक्यू सर. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
इथे पहिल्या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावला आहे. विकेटचं पतन झालं आणि खेळाडूची खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खेळाडूचं चारित्र्य कसं असावं ना, तर इथे खेळाडूचं चारित्र्य जर पाहिलं ना तर ते असावं ओमकार केनीसारखं. त्याला माहिती आहे बॅटची कडा निघाली आहे, पंचांनी आऊट दिलं नव्हतं, पण तो स्वतः मात्र मैदानाच्या बाहेर येतोय आणि इथे मात्र विजय आपल्याला क्रिकेटचा होत असताना पाहायला मिळतोय. कारण खेळाडूंनी कसं असावं ना, तर खेळाडूनं प्रामाणिक असावं, चारित्र्यवान असावं. आणि चारित्र्य कसं असावं तर नक्कीच तुम्हाला सांगेल चारित्र्य असावं छत्रपती शिवरायांसारखं. छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यामध्ये तुम्हाला कुठलाही डाग पाहायला मिळाला नाही. चंद्र जरी पाहिला, चंद्रावरती सुद्धा तुम्हाला डाग पाहायला मिळतो, परंतु माझ्या राजाच्या नावावरती तुम्हाला कधीही डाग पाहायला मिळत नाही. तानाजीनं कोंढाणा किल्ल्यावरती लढायला जावं, जीवाचं रान करत असताना रक्ताच्या थारोळ्यात पडावं. फुल लेनचा चेंडू आला, तसा चेंडू सीमारेषा पार जातोय. एक चांगला फटका देखना पाहायला मिळतोय. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार. समज नुकतंच ज्यांचं या व्यासपीठावर शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं, हरीशजी केनी साहेबांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण वापरतोय ते संपूर्ण चेंडू खरं तर आपल्या स्पर्धेला मात्र पुरस्कृत करणारे आमचे दानशूर दाते हरीशजी केनी साहेबांचा आपण करतोय. या आयोजन कमिटीच्या वतीनं देवांश ट्रॉफी 2025च्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत. दरम्यान तिसरा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाह, काय सुरेख देटका फटका पाहायला मिळतोय. जसा आला तसा याला सुद्धा चेंडू सीमारेषा पार फेकून दिला. अगदीच पाहतोय आपण लॉंग ऑफच्या डोक्यावरून उत्तुंग गगन भरारी घेत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय एक षटकार. नक्कीच छत्रपती शिवरायांना मुजरा का असावं, तर अगदी प्रजेचं दुःख जाणून घेणारा राजा म्हणून पाहिलं जातं. सांगत होतो तुम्हाला, रक्ताच्या तारळ्यामध्ये तानाजीनं पडावं, गवताची गंजी पेटावी, राजांना इशारा जावा की तानाजीनं गड फत्ते केला. राजांना घौडदौड करत अगदीच कोंढाण्यावरती यावं, पाहावं रक्ताच्या तारळ्यामध्ये तानाजीला पडलेलं. दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्या रक्तानं माखलेल्या तानाजीला अगदी कवेत घ्यावं, मिठीत घ्यावं आणि शेवटपर्यंत माझ्या या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या तानाजीचं नाव शेवटपर्यंत या स्वराज्यामध्ये गाजत राहील ना, म्हणून कोंढाण्याचं नाव सिंहगड करावं. इतका महान राजा या महाराष्ट्राच्या मातीनं अनुभवलाय, पाहिलाय. दरम्यान चेंडू आकाशाचा वेध घेताना पहा इथे काय पाहायला मिळते. झेल सोडला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे विकेट घेण्याची साधा आणि सोपा झेल सोडला गेलाय. मी तर म्हणेल की आपल्याला फाटक्या हाताचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या हाताची झोळी मात्र त्या ठिकाणी फाटकी पाहायला मिळाली. चेंडू निसटलाय. चांगला स्ट्रोक येतोय. दरम्यान पहा इथे सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्याला झेल होईल की काय वाटलं होतं. थोडासा अवघड झेल होता, पण तो फेकी चांगली झाली आहे आणि इथे मात्र सतीश मिसाळला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. चांगलं कलेक्शन, बळीची टाळी.
2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. धाव फलकावरती तब्बल 24 धावा लागल्या गेल्या आहेत. आपण पाहिलं ना तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. आपण पाहिलं एक फलंदाज त्याच्यामध्ये सतीश मिसाळ, ओमकार केनी आणि विजय भुईर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आता संकेत आणि सागर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलरलेचा पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र त्याला टोलवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन सुरेख पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाते, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आपण जर पाहिल्यानंतर संकेत पाटील ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली त्यांच्या खांद्यावरती मात्र दारोमदार असणार आहे. कारण मोठे आक्रमक 2 स्ट्रोक 2 षटकार खेळलेत आहेत आणि बॅट मात्र आता धावांचा आढावा घेईल काय. अजूनही 3 षटकांचा खेळ अर्थातच आपण पाहतोय त्या ठिकाणी अजून 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूंमध्ये 76 धावांची गरज असणार आहे, आमचे गुणलेखक कळवत आहेत. इथे मात्र काय आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सलामी दिली जाते आमच्या समालोचन कक्षाला. चेंडू सीमारेषा पार येतोय आणि एक षटकार येतोय दमदार. इथून पाहत आपल्याला आता एक काउंटडाऊन होताना पाहायला मिळतोय. अगदीच धाव फलकाकडे आढावा घेत असताना 76 धावांची गरज असताना आता उर्वरित 16 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅट आपल्याला तळपताना पाहायला मिळते. फलंदाज संकेत पाटील यांची. संकेत पाटील एक महत्त्वपूर्ण इनिंग खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गोलंदाजाला आल्या सरशी आपण पाहिलं ना तर विशाल गायकवाड यांना एक चांगला स्ट्रोक खेळ आहे. त्यांच्यावरती आक्रमण चढवलं जाणार काय. डावकुरे आताचा गोलंदाज आहे. पहिलं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी केली होती, परंतु इथून काय केलं जाणार. कारण फलंदाजाला ना मात्र इथे आत्मविश्वास आता नक्कीच वाढताना पाहायला मिळतोय आपण. अगदी चेंडू टप्पा घेतल्यानंतर आपण पाहिलं ना उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू असल्यामुळे तो वाईड इथे घोषित केला जातोय, दंडित केलं जाते गोलंदाजाला. अजून 69 धावांची गरज 16 चेंडूमध्ये असणार आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्याला खोदून काढलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर इथे टाकला. एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता दिल्ली खूप दूर आहे. फलंदाजांना फक्त मोठमोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान पॉईंटच्या दिशेनं झेल होण्याची संधी. काय आकर्षक झेल मैदानाच्या आतमध्ये टिपण्यात येतोय आणि इथे मात्र वळीची टाळी येताना पाहायला मिळते. एका बाजूनं मात्र नाट नशवर लपटांबर आपल्याला पाहायला मिळतंय. चिंचपाडा संघाला मात्र हादरा लागतोय. थोडंसं अवघड समीकरण मात्र इथं क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी करत असताना जो संघ चिंचपाडा खेळतोय ना यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. आपण रिपोर्टिंग करून घ्या. टीम अक्कादेवी मोठी जुई आणि टीम पाली कॅप्टन आपण उपस्थित असाल तर लगेच टॉससाठी या. अन्यथा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह जर का तुमचा आला असेल, एखादा प्रतिनिधी, एखादा खेळाडू, तर आपण लगेचच मुख्य कक्षाकडे या. कारण आपल्याला करायचं आहे नेक्स्ट मॅचचा टॉस. ही पहिली मॅच खरं तर अंतिमच्या टप्प्यामध्ये आली आहे. नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुलभ केनी या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. विशाल गायकवाड यांचं मात्र चांगलं षटक. इथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉटन बोल्टची संधी. स्वतः गोलंदाज. चेंडू खाली येतील. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळते. गोलंदाज ऑन हॅट्रिक असणार आहे. डीजे तुझ्या दर्शनाची ओढ, तुझ्या दर्शनाची ओढ, तुझा आईला बोलवना, हे तुझा आईला बोलवना. हे भुक्कन हरली माझी साई, येतो मी शिर्डीला. भुक्कन हरली माझी साई, येतो मी शिर्डीला. 14 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज असताना त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतीये. तर एका बाजूने समीकरण जर पाहिलं ना तर खूप आणि खूप अवघड झाले. ओवळे संघ मात्र एकतर्फी सामना या ठिकाणी विजयाकडे जातोय की काय असं भयानक वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाले.
कारण आपण पाहतो ही स्पर्धा आहे ना, इथे मात्र जो संघाला पराभव घ्यावा लागेल त्याला मात्र या स्पर्धेतून कायमचं थांबावं लागणार आहे. नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळतात. दरम्यान वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगलं षटक इथे विशाल गायकवाड यांचं मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत आहे, संपलं जात आहे. आणि आता मात्र जर पाहिलं ना तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला आहे. 12 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज असणार आहे. आता कशा प्रकारे या धावा कुठून काढल्या जातील, फक्त आणि फक्त षटकारांमध्ये जर डील झाली तर या धावा कुठून काढल्या जाऊ शकतात. परंतु तसं होईल काय, जरतरचा प्रश्न आहे. कारण क्रिकेटमध्ये जरतरला थाराच नाही आणि जरतरशिवाय क्रिकेट पूर्णही होत नाही. असा अनिश्चिततेने भरलेला हा खेळ क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर अगदीच आपण पाहतोय कव्हरला एक प्रोटेक्शन ठेवण्यात आले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफवरती, लॉंग ऑनवरती, मिड विकेटला, स्क्वेअर लेगला असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. इथे मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, परंतु चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर असताना वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या माध्यमातून मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दंडित केलं जात आहे. बारा चेंडू आणि 67 धावांची गरज. अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाचं पाहायला मिळालं. वेगवेगळ्या प्रकारे मात्र चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदीच उजव्या एष्टीच्या बाहेर पाहिला, परंतु इथे मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णतः बीट केलंय. कुठलाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे, परंतु फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. इथून खोदून काढले चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि इथे मात्र आता संकेत ची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल आणि एक मोठं विकेट मोठ्या गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओवळे संघ मात्र या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आई तुझं देऊला साजतई रेषा पार येईल, कारण क्षेत्ररक्षकाकडून चुकी होती. अगदीच आपण पाहिलं ना तर बाउंड्रीवरती तिथे पायाने टच केलं जातंय आणि षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. यश आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हा ट्रॅकरचा चेंडू त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवलंय. दरम्यान एक धाव आली आहे. चला यानंतरचा सामना मोठी जुई विपक्ष पाली संघ, या दोन्ही संघांना पुन्हा एकदा वारंवार विनंती आहे की जर आपल्या 11 खेळाडूंमधील किंवा कुणीतरी प्रतिनिधी या ठिकाणी आले असतील ना तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाशी आपण संपर्क साधायचा आहे. महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे. मोठी जुई आणि पाली संघ दरम्यान क्रिकेटमधला एक देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार येतोय. परंतु अगदी म्हटलं ना की दिवा विझण्याच्या आधी एकदा जोरजोरानं फडफड करतो, तीच फडफड मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा संघाकडून पाहायला मिळते की काय, हा प्रश्न नक्कीच मनामध्ये बिनचूक येऊन जातो. स्ट्रोक आलाय, उशिरानं का होईना, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चांगला फटका पाहायला मिळाला आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, परंतु उशीर खूप झालाय. वेळेला खूप महत्त्व असतं, ते वेळेमध्ये हे फटके येणं खूप गरजेचं होतं. आता 7 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज म्हणजे फक्त औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिली. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. पाली संघाचे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते खेळाडू आलेले आहेत. विनंती त्यांना, पाली संघ
आपले संघनायक या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीचा कौल करायला. मोठीजी संघाचं कोणी प्रतिनिधी जरी मैदानावरती असेल ना तर प्लीज जरा कॉन्टॅक्ट करा तुम्ही टीमशी आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे प्लीज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचानं त्याला बिमर घोषित केले. एक चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावा चौकार इथे दंडित केले. नो बॉल असणार आहे नक्कीच. आपण पाहतोय बीटच्या वरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच अतिरिक्त हाईट या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून पंचांनी दंडित केले. या चेंडूवरती 5 धावा येतील. सहा चेंडू आणि 45 धावांची गरज. दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका हातामध्ये झेल घेतला जातोय पहा. इथे मात्र मी तर म्हणेल की मैदानाच्या आतमध्ये आपण उतावीळपणा जास्त पाहिला. माणसानं उतावीळ असावं पण एवढं नसावं आणि क्रिकेटमध्ये खेळाडूनं तर नसावंच नसावं. कारण क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्या ठिकाणी माहीत नव्हतं की हा फ्री हिटचा चेंडू आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिले. चेंडू सीमारेषा खाली जाणार तेवढ्यात मात्र वाघानं शिकारीवरती झडप घालाविना तशी क्षेत्ररक्षकानं इथे झडप घातली आहे आणि झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होत आहे. अगदीच बॅकफुटवरती चिंचपाडा संघ आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. डीजे मानव पाटील फलंदाजीसाठी आले. दरम्यान पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक खेळाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथे प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. जिथे क्रिकेट खेळायला हवं आहे तिथं मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षक जर पाहिला ना तर फुटबॉल खेळतोय की काय असा भास मैदानाच्या आतमध्ये होऊ राहिला आहे. एक धाव आली आहे. बराचसा बॅकफुटवरती शेवटचं षटक नक्की चालू असणार आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावतोय. इथे मात्र अजून एक हादरा बसतोय एका बाजूला फक्त आणि फक्त. मैदानाच्या आतमध्ये आता कुणीही तग धरायला तयार नाहीये. जो येतोय तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रयत्न अयशस्वी होतोय आणि मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. गोलंदाजी करत असताना चिंचपाडा संघाला मात्र त्या ठिकाणी गोलंदाजांकडून साथ मिळाली नाही. पहिलं षटक जर पाहिलं तर चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यांच्या माध्यमातून. परंतु तदनंतर कुठल्याही गोलंदाजाला गोलंदाजीचा सुगावाच लागला नाही. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करत कळवतील इट्स अ वाईड बॉल. आपल्या चिंचपाडा गावचे माजी सरपंच माननीय श्री शशिकांत केनी सर यांचं स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन होतं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये या विराजमान व्हा. आडव्या पट्ट्यानं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कई पे निगाहे कई पे निशाणा. जिथे बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही तो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय हर्ष गायकवाड असताना गोलंदाजी मार्कवरती डॉट पाठीमागे डॉट चेंडू जात आहेत आणि फक्त औपचारिकता राहिली असताना वाटतं शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर पद्धतीचा इथे मात्र टोलवला आहे. उशिरानं का होईना एक महत्त्वपूर्ण फटका आला आहे. परंतु इथून मात्र सामना आपण जर पाहिला ना तर ओवाळे संघानं इथे विजयाची मोहर या सामन्यावरती लावली आहे आणि चिंचपाडा संघ या मैदानावरती या चिंचपाड्याच्या घरच्या मैदानावरती मात्र स्पर्धेमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान